गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया पताका तोरणे गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन गोविले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी ठला विठला 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्म संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी आता हृदया पुले चौफाळून यावले वरी बैसवू पाऊली श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी जयांचे केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कृपा गाणे कविता गाणे कविता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लिका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी इंचगिरी रसाळ संप्रदाय या पवित्र भूमीमध्ये संप्रदायाच्या आधिपत्याखाली गुरु परंपरेच्या कृपा आशीर्वादानं श्री गुरूंच्या मार्गदर्शनानं पंचक्रोशीमधील असणारे भाविक जिज्ञासू वारकरी गुरुभक्त आणि ग्रामस्थ या सर्वानुमते आपल्या या छोट्याशा परकंदी सारख्या गावामध्ये 44 वर्ष हा अखंडित न खंड पडता ज्ञान कार्याचं
एक ज्योत या ठिकाणी प्रगट झाली आणि त्या ज्योतीनी जवळजवळ 44 वर्ष आपल्याला सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आपल्याला आपल्या संप्रदायाचं, आपल्याला संत परंपरेचं, आपल्याला आपल्या धर्माचं हे बंधन आहे बरं का. आता आपण कसंही बसतो उठतो, वास्तविक हे चुकीचं आहे. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही इतर धर्मियांचं जर चिंतन केलं, आज जर विचार केला तर आपल्या हिंदू धर्मांची बी काही तत्व आहे, आपल्या हिंदू धर्मांची काही बंधन आहे. पण आपण काय करतो, बंधनं पाळत नाही, सांभाळत नाही. वास्तविक हे चुकीचं आहे. मी नेहमी सांगत असतो, परमार्थाचं कार्य ज्या ठिकाणी चालत असेल त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मर्यादित असाव्या लागतात. एक मी उदाहरण माझ्या डोळ्यांनी पाहिलं. अंबाजोगाई त्या ठिकाणी माझा कार्यक्रम होता, अंबेजोगाईला. त्या ठिकाणच्या गावाचं नाव जवळगाव, भयंकर मोठं गाव. त्या ठिकाणी संस्थानिकाचं वास्तव्य. गावात किल्ला, गावाला वेस, लय मोठी वेस, गावही फार मोठं. आणि त्या गावामध्ये गुरुपूजेचा कार्यक्रम होता. आणि कार्यक्रमाला आम्ही होतो, जवळजवळ 3-4 गाड्या होत्या. त्या ठिकाणी गेलो. मला कौतुक एका गोष्टीचं वाटलं. ज्या वेळेला त्या गावच्या वेशीच्या आत मी प्रवेश केला, त्यावेळेपासून त्या गावात लहान असो, मोठा असो, तरुण असो, म्हातारा असो, कसाही असो, 2 दिवस त्या लोकांनी पायात चप्पल नाही घातली. खरे का खोटं? ती होती बघा, चप्पल नाही पायाला लावून. का नाही? आमच्या गावात देवबाप्पा आले. की मर्यादा, भयंकर मर्यादा. मी का सांगतोय ह्याचं कारण आहे, परमार्थामध्ये मर्यादेला अत्यंत महत्त्व असतं, हे लक्षात ठेवा. मर्यादा सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. मी रात्री सुद्धा बोललो, कीर्तनाच्या वेळेला, प्रवचनाच्या वेळेला, भजनाच्या वेळेला, नामस्मरणामध्ये आपल्याला काही गोष्टी पाळायच्या असतात. पहिली गोष्ट, हलू नये, चालू नये, सैरावैरा बोलू नये, बडबड अजिबात करायची नसते. आमच्या नारद मुनींनी ज्या वेळेला ही बंधनं घातली, त्यावेळेला नारद मुनींनी सांगितलं, भगवंता, माझ्या कार्यामध्ये, माझ्या नामस्मरणामध्ये मी करत असताना जर बंधनाचं उल्लंघन केलं जाईल तर त्याला शिक्षा करायचं काम तू करायचं. पहिलं बंधन, कीर्तन चालू असताना बडबड तर कसलीच करायची नसते. मग काय करायचं असतं? तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, नि सर्वत्र नमस्कारी मजे काती. देहानं, मनानं, डोळ्यानं, कानानं, हातानं नव्हे, सर्व इंद्रियांना घेऊन आपण भगवंताचं भजन करायचं. हे कीर्तनाची पद्धत आहे का नाही? दुसरी गोष्ट, मग ही मर्यादा जर आपण पाळली तर कीर्तनात भक्ती, प्रेम, ज्ञान विरहित गोष्टी इतर न बोलाव्यात. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, अभंग संतांचं वाङ्मय आहे. न कळत चुकून कीर्तनामध्ये बडबड केली तर 100 रुपयाचा स्टॅम्प आणा, मी खाली सही करतो, पुढचा जन्म 100% 99.9 बेडकाचा असतो, बेडकाचा. कीर्तनात बडबड केली, कीर्तनामध्ये बडबड करून चालत नाही. मधनं तर कधीच उठायचं नसतं. एकदा का बसला की त्यांनी परत उठायचं
कधी उठायचं? पूर्ण आरती झाली, मागणी पर प्रकरण झालं, मग त्यांनी उठायचं. आणि जर अचानक उठला तर भगवंत त्याला सगळ्यातनच उठवतो. याला कारण आहे, देवाच्या भजनामध्ये, देवाच्या नामस्मरणामध्ये जीव इतका गुंतला पाहिजे, अडकला पाहिजे, नुसता अडकून नाही, एक रूप झाला पाहिजे. या गोष्टी लय महत्वाच्या असतात बरं का. कारण आपण सत्य करतो, करण्यापेक्षा त्याच्यातले नियम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. खरं आहे, आपल्याकडं आरती म्हटलं की आपण कसंही राहतो, कसंही उभं राहतो असं नाही आहे महाराज. आरती म्हणजे भगवंताला केलेली करुणा आहे. भावपूर्ण असावी, प्रेमपूर्ण असावी. माझे ज्ञानोबाराया निवृत्तीनाथांच्या पुढे उभं राहून आरती करायची, गुरूंची आरती करायची. निवृत्ती दादांना बसवायचं उंच आसनावर आणि माझ्या ज्ञानोबारायांनी आरती करावी. काय गोड आरती असायची. अक्षरशः नेत्रातनं पाण्याच्या धारा लागायच्या माऊलींच्या. कारण आज माझं भाग्य उदयाला आलं, मला माझ्या सद्गुरुनाथांची भेट झाली आणि मी कृतार्थ झालो, इच्छा केली ते पावलो. आणि या सगळ्यामुळं माझ्या ज्ञानोबऱ्याचं अंतकरण भरून यायचं आणि निवृत्तीदादांच्या पुढं उभे राहायचे. पाह्याचं पहिलं नेत्र आणि डोळे भरून मूर्ती पाहायची आणि मूर्ती एकदा पाहिली की मग ती मूर्ती डोळे झाकल्यानंतर आपल्या हृदयात साठवायची आणि मग आरती करायची. ज्ञानोबराया म्हणायचं, खरोखर पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्याचा परिणाम फळली भाग्य माझे, धन्य झालो संसारी सद्गुरु भेटले हो. त्याने दळीले करे अच्छे चालविले, आत्मा तेथे निर्धारी त्रिकुटा वैना प्रेमे मुक्ती करे सुख पाया साखो. वाजी बोलता नये, वाजी बोलता नये, आरती तेने लोगे गेले विपान माझे सुख पाया साखो. इतका गोड विषय आहे ना, तो विषय आला की अंग असं हलतं. आपण निरंजनी लावतो. माझ्या ज्ञानोबऱ्याची निरंजनी कशी होती माहिती? ह्याच आरतीमध्ये एक चरण आहे पुढचं, बघा ना. आरती करत असताना माझे ज्ञानोबराया म्हणाले, मी 3 त्रिगुण गुणबाई पूर्ण उजळल्या वाती, नवलाव अविनाश न जाये स्वयं ज्योती. खरं सांगू, पंचप्राण पंचारती अशा आरती असतात. पण आमच्याकडे काय सगळं, आमच्या मान तालुक्यात एक म्हण आहे, ईडीला माह्यार बी सारखंच, पुढं काय सगळं सारखंच. नाही, हे आपला दोष नाही. आपल्या मालकाने आपल्याला प्रेमानं जिव्हाळ्यानं गोडी लागावी म्हणून लाड केला, लाड. अहो काय काय फडावर टाळ सुद्धा स्वतःच, संप्रदायाचं नाही, स्वतःचा. आषाढीला वारीला गेलं, ताट तांब्या बिस्तारा आपापला. पण महाराजांनी आमच्यासाठी सगळ्या सुख सुविधा ठेवल्या आणि म्हणून काय म्हणते की लय लाडावलीत. आम्ही कसं झाली, लय लाडावलीत. असू द्या, कसं तरी का व्हायना आपला चाललाय परमार्थ. फक्त थोड्या मर्यादित पाळावे. बसतानाही गोड बसावं,
बघा, जसं एखादी गोड वस्तू आपल्याला आवडते, एखादी गोड वस्तू तुम्हाला आवडते का नाही, तसं देवालाही गोड बसलेलं, गोड बोललेलं, गोड देखणं असावं असं. अहो मला विशेष वाटते, पोरग पोरीला बघाय गेलं तर 100 वेळा मेकअप करून जाते, का तर पोरीनं पसंत करावं. काय रे सौरभ, राख्या तू काय असतोस, तुला तर लय मेकअप करावं लागायचं आहे. बघा ना, मग मी म्हणतो पोरगी पसंत तुम्हाला करण्यासाठी एवढा मेकअप, अरे देवानं पसंत करण्यासाठी असा मेकअप करून जा, असं नटावं, असं नटावं, देवानं तुमच्याकडे बघत बसावं, इतकं नटावं लागतं. हो, म्हणून एक लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी आपण शांत विचारानं जर केला तर परमार्थ हा विचाराचा असतो, अविचारी चालत नाही परमार्थ. जसं प्रपंच विचाराने केला जातो, परमार्थात सुद्धा विचार करावा लागतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थ आणि प्रपंच याच्यामधलं जर अंतर पाहिलं, जेवढं भांडवल प्रपंचात लागतं तेवढंच भांडवल परमार्थात लागतं. मला सांगा, प्रपंचामध्ये पहिली गोष्ट माझेपणा लागतो का लागत नाही? हा, माझेपणा लागतो, प्रेम लागतं, विश्वास जोरात बोला की माहिती दिलाय की, विश्वास लागतो. बघा, आता विश्वास जर नसेल तर अख्खा पगार बायकोच्या हातात द्याल का? पण विश्वास बसला, का बसला, का बसला विश्वास? माझेपणा आहे, नाही का? आता माझी आहे ती, हा माझेपणा, विश्वास बसला. आणि का बरं माझेपणा निर्माण झाला? प्रेमचा निर्माण झाला. जसं हे प्रपंचात लागतं तसं परमार्थात सुद्धा ही गोष्ट लागते. पहिली गोष्ट परमार्थात माझेपणा लागतो. लागतो का नाही? मला काल हसायला दरेकर म्हणजे आपला म्हणा की आपला, अरे आपला म्हणण्यापेक्षा माझं म्हणा ना. खरं सांगा, बायका पोराला बघितल्यावर तुम्ही काय म्हणता? आपली बायका पोरं का माझी बायका पोरं? नाही, तुमची नावं नाही घेत, तुम्ही बायका आणलेत त्यामुळे तुमची नावं घेतल्यावर काय करता? हे जाहीर घोटाळा होईल. हा, बघा ना तुम्ही, माझेपणा आला नाही का? एवढा माझेपणा असतो. पण तीच गोष्ट कधी जर ह्या पायऱ्यात सोडून वर आला, मालकाला बघितलं, अंतःकरणाला असं कधी जाणवलं का? माझे माझे खरं सांगा. हा, बसलेली सगळीच म्हणणार आहे उगाची ती का माझेपणा जाईन. खरं सांगू, अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, 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 देव सोयरा. देव सोयरा, 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 देव सोयरा.
तरीची घेतो गोडी. देवाला सर्व कळत असतं. आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव, आपलं प्रेम, आपला विश्वास देवाला कळतो बर का. आपल्याला वाटतं त्याला कळत नसेल. आता इथं बसलेल्यापैकी सगळीच माणसांना जर मी विचारलं तुमचा दादांच्यावर विश्वास किती, सगळीच म्हणणार आहे 100 आमचा विश्वास. पण जर तसं तपासलं तर आपलं लय खाली येतील आकडं. हा आकडं खाली येतील. मला काल दरेकर म्हणले अण्णा ती तुमची गोष्ट सांगा. सांगतो म्हणलं मला काय सांगायचं. एका गावामध्ये 4 वर्ष पाऊसच नाही, लय दुष्काळ, टिपका नाही पाण्याचा. योगायोगाने एक महात्मा त्या गावात आला. फिरत फिरत मारुतीच्या देवळामध्ये तो महात्मा बसलेला आहे. गावकऱ्यांना कळलं कोणतरी एक ऋषी आहे. गावकरी भेटायला आले. महाराजांचं दर्शन वगैरे झालं, सगळं झालं. गावकऱ्यांनी विनंती केली, महाराज 3 वर्ष आमच्या गावाला पाऊस नाही. महाराज म्हणले ठीक आहे, आता मी आलोय, काळजी करू नका. मग महाराज कसं काय करायचं. महाराज म्हणले काळजी करू नका, मी उद्या माझं अनुष्ठान करेन, परवा पाऊस पडेल. गावकरी म्हणले ढग नाही, काय नाही, वारा नाही, पावसाळा नाही, आणि डायरेक्ट महाराज म्हणतात पाऊस पडेल. हो. महाराजांनी सांगितलं उद्या माझं 1 दिवसाचं अनुष्ठान झालं, परवा दिवशी 100% गावाला पाऊस. लोकाला बरं वाटलं, लोक गेली घरी. दुसरा दिवस अनुष्ठान झालं. तिसऱ्या दिवशी सकाळी सगळं गाव आले मारुतीच्या मंदिरापुढं. सगळी मैदानात बसलीत वाट बघत. कशाची. पावसाची. आता येईल, मग येईल. 9 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजला, 3 वाजल्या. महाराज आपल्या आत शांत बसले. दुपारी 3 वाजून गेल्या. गावातली गेली, म्हणले महाराज पाऊस नाही पडला. महाराज म्हणले तुमचा माझ्या विश्वास है असं उगाचोय आम्ही येऊन बसलोय सकाळधरनं. महाराज म्हणले येऊन बसण्यात आणि असण्यात फरक लय मोठा आहे. महाराज तुमचा विश्वास आहे. मग म्हणले जर माझ्या विश्वास असेल, मी बोललोय पाऊस येणार, तर तुम्ही कागद छत्र्या आणल्या त्या का. आणले त्या का. हा नाही कळला तुमचा विश्वास. आमचा असला विश्वास आहे बर का. तसं नसतं महाराज. अरे सर्वस्वानं विश्वास टाकावा लागतो. सर्व भावे दास, सर्व भावे दास झालो त्यांचा. 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 सर्व भावे दास झालो त्यांचा, तरच तेच माझे हित. रात्रीचा विषय तेच सांगत होता ना दिनेश. मग काय आपल्याला कळलं. काहीच कळलं नाही. विश्वास तसा असावा लागतो. किती असावा लागतो. सज्जनगडावर कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी असे गडावर उभे होते. गडावर उभे असताना अचानक वायदुळ आलं आणि समर्थांच्या खांद्यावरचं उपारणं असं वाऱ्यानं उडालं आणि गडावरनं ते खाली पडू लागलं. रामदास स्वामी म्हणले आता बघायचा विश्वास किती आहे. कल्याणी म्हटले
कल्याणी म्हटल्याबरोबर अंतकरणातला भाव माझ्या कल्याणीला कळला. गड्यानं माग पुढं विचार न करता जसा ते पंचा उडत होता तसं त्याने अंग झोकून दिलं. वर्ण गडावलं पंचासाठी. आता सांगा, आता महाराजांनी जर आपली परीक्षा घ्यायचं ठरवलंच, महाराजांनी परीक्षा घ्यायचं ठरवलंच, काळे काही शिल्लक राहिले का आता? नाही ना. प्रपंच झाला, पाय बी तांगड्या गेल्या, मुडकं गेलं, सगळंच गेलं. आणि जर उद्या दादा म्हणले मी तुमची परीक्षा घेतोच, लंगड म्हणेल तिकडे झक मारला परमार्थ आपलं बरं आहे. टिकणं अवघड आहे हो. आमच्या कानिपनाथाची शिष्य लय होतं, 900 ढेगाराच्या ढेगारा जायचं एखाद्या ह्याच्यागत. आणि मग कानिपनाथाला गोरक्षनाथ म्हणले, गोरक्षनाथ कानिपा हे किती आहे ती? 900. ह्यातली पक्की किती आहे ती? म्हणली सगळीच आहे ती. आणि परीक्षा घ्यायची ठरली हो, बघितलं तर योग बी बाहेर शिल्लक राहिला नाही. ही आमची परीक्षा. आपल्याला परमार्थ जर साधवायचा असेल आणि सद्गुरूंच्यावर आपला भाव संपूर्ण टाकायचा असेल तर तो कशा प्रकारचा असावा ही पहिली गोष्ट आहे. सर्वस्वानं त्यांचं व्हावं लागतं, सर्वस्वानं. म्हणजे ते सांगतील धाडाल तिकडे जाईन देवा, हे शिष्याचं पत्य आहे. धाडाल तिकडे जाईन देवा, करीन सेवा तुमचीच, सांगाल तेची ऐकेन गोष्टी. जे तुम्ही सांगाल तेवढंच ऐकेन. तुम्ही जेवढं काय झालं, सिद्धरामेश्वराला वाचनाचं वेड होतं, लय वाचनाचं वेड. गडी आपला 4थी शिकल्याला वाचायचं वेड. आणि एक दिवस नेमकं भाऊसाहेबांचं काम होतं आणि गडी वाचनात मग्न झाला, हाक मारली, न ऐकल्यागत झालं. मग शेवटी भाऊसाहेब तिथं आले आणि भाऊसाहेबांनी पहिला प्रश्न विचारला, सिद्धरामा किती वाचन झालं म्हणजे तुझा परमार्थ होईल? किती वाचन पूर्ण केलंस म्हणजे तुझ्या परमार्थाचा शेवट? ते म्हणले महाराज तसलं काहीच कळत नाही. मग कशासाठी वाचतो? वाचतो कशासाठी? अरे ज्याच्यासाठी वाचायचंय ते तुला सगळ्यातलं सार मी तुला दिलंय, तरी अजून वाचनात मन गुंतवतोस. खरं आहे. आज आपल्याला जर विचार केला तर रसा संप्रदायाच्या गुरुभक्ताला कुठंही कशातही मन रस लागता कामा नये, कारण सर्वांचा सार हा मालकाने आम्हाला दिलाय. पण आम्हाला कळत नाही हो, गोडी लागाना, तिकडं मन अडकना. खरंय खरंय, माणसाला खऱ्या परमार्थापेक्षा डुप्लिकेट परमार्थाकडे माणूस जास्त झुकतोय. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणतीही परमार्थी गोष्ट करत असताना अंतकरणाला आपणच आपल्या विचारावं, देवा. आणि एक सांगू, आपण जो परमार्थ करत असतो हा जगाला आवडो अथवा न आवडू, मला त्याचं घेणं बी नाही आणि देणं बी नाही. माणसाने असं असावं लागतं परमार्थ. जगाचं मला घेणं नाही देणं नाही, माझा परमार्थ मी केलेला माझ्या मालकाला आवडला, बस. खरं सांगा, आपला परमार्थ कुणाला आवडावा? समाजाला का आपल्या मालकाला? आपल्या मालकाला आवडा. जर मालकाला आवडलं ना, प्रश्नच म्हटला. एकदा का त्यांचं अंतकरण प्रफुल्लित झालं, हात वर केला कुणी? मालकानी. मग काय रे बाबानो, पाहिजे ते रातचं देण्याचा पुढचा विषय मी सांगतोय आज. जर का त्यांनी हात वर केला तर जीवाला काहीच कमी नाही, कशातच कमतरता नाही. हा खरं. आणि आपल्या संप्रदायामध्ये पुस्तकी ज्ञान मुळीच नाहीये, अनुभवी ज्ञान आपल्या संप्रदायात आहे. पावला पावलावर अनुभूती आहे, पावला पावलावर जीवाला प्रचिती आहे.
एवढा साक्षात्कारी संप्रदाय. मग म्हणून मला वाटतं आणि या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आज तुम्हा मला सहजासहजी लाभलेले. फक्त एकच आहे का, आपण जर आपला विचार केलात, आपण जर आपला पहिला विचार केलात, तर आज आपली अवस्था त्या काळातली आणि आजची किती फरक आहे माहितीये. माझा अहंभाव, माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी. तुमच्या पाठ आहे का ती आपली मागणी आहे, आपल्या संप्रदायाची पूर्ण मागणी. माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी. नसे अंतना पार, ज्याच्या सुखाला विसरू कसा मी गुरुपादुकाला. किती गोड आहे. म्हणजे आपलं सर्वस्व त्यांनी हरण केलं, सर्वस्व असणारं आपल्याकडे घेतलं आणि तुम्हा आम्हाला त्यांनी इतकं सुंदर बनवलं. आणि ते ज्ञान तुम्हा आम्हाला, खरोखर मला वाईट वाटतं कधी कधी, खरंच वाईट वाटतं. का सोन्याला सोडते ते बेंटेकच्या मागं पळते. काय बोलू कळलं का. सोन्याला सोडत्यात आणि माग कशाच्या पळत्यात. हा तुम्हाला येत नाही काय, तुम्हाला नाही माहिती. बेंटेक्स बाया नाही चला, किती चमक असती. हा बेंटेक्सच्या डागाला किती चमक असती. नादच कर उगाच वय बाया बोलते ती मोतीवाली लय हुशार, गाड्याला कधी दाखवत नाही, बायानं दाखवत. बघा असला माल, पण चमक किती दिवस. 2 दिवस गरम पाण्यात घाला, संपलं. अरे सोनं ते सोनंच असत. मग उकिरड्यात पडू द्या, कशात बी जाऊ द्या आणि कोटा बी राहू द्या, पण ते ओरिजिनल असत. तसं परमार्थामध्ये सुद्धा माणसानी ह्या बाकीच्या ज्ञानाला भुलूच नाही. हे सगळे बेंटेक्स ज्ञान आहे हो. आणि खरं सांग, आमचे महाराज नेहमी म्हणायचे, पोट भराव या कारणे नाना विद्या अभ्यास करणे. म्हणून कधी बी लक्षात ठेव. आता गाणारी माणसं आयुष्यभर भजन करत होती आळंदी, पण ज्ञानोपर्या कधी हल्ले नाहीत, कधीच हल्ले नाही. समाधी कधी हल्ली नाही. पण सातारचे आरपळचे हैबत बाबा येता येता सहज आळंदीमध्ये आले. एका प्रसंगातनं मोकळे झाले होते, अडचणीतनं सुटका झाली होती, आळंदीमध्ये आले. तुम्ही टाळ पकवाज लावून भजन करता, पण माझ्या हैबत बाबाने हातात डब घेतला. डब शाहीर होते आणि समोर उभे राहिले कोणाच्या, माऊलींच्या. आणि डपावर थाप टाकल्याबरोबर डपावर थाप तुंतुण्याची, शाहीर हा महाराष्ट्राचा. मी शिवप्रभूचं नाही म्हणणार, ज्ञानोबा रायाच गातो गुणगान. मी जर इतिहास सांगायला लागलो ना, सगळे शिवचरित्रकार पळायला हवे, मस्करी करत नाही. आता विचार करा, जो माणूस 76% ग्रॅज्युएट झालेला आहे, त्याच्याकडे काय इतिहास बारका असेल का. हे पुस्तक वाचून इतिहासांचा, आमचं पुस्तक वाचून नाही, अभ्यास आहे आमचा. पाहिजे तेवढं इतिहास सांगू शकतो, पण काय आम्ही पडलो बंधनात. सांप्रदायिक फडकरी असल्यामुळं बंधन आलं. कारण आम्हाला सांगणंच आहे, भगवंत संत याच्या व्यतिरिक्त न बोलणं बंद. आणि आजचं कीर्तन तर काल्याच आहे, काल्याच्या कीर्तनात बाकीचं काय बोलायचं नसतं. फक्त एकच, एक तर देवाचं चरित्र, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. म्हणजे कीर्तनामध्ये भगवंताचं आणि संतांचं वर्णन असं बंधन आहे. म्हणून आपला आजचा दिवस आहे काल्याचा.
पण आपण कीर्तन इथं सप्ताह संतांचा. आता तुम्हाला माहिती असेल तसं जर गोष्टी सांगायचं म्हटलं, कृष्णाच्या गोष्टी सांगायचं काय अवघड आहे. अहो जर सुरुवात केली सुरुवातीपासून एंड पर्यंत पाक पायात बांध मारून घेण्यापर्यंत गोष्टी मला पाठ आहे. भगवान मृत्यूलोक कसा सोडला माहिती आहे तुम्हाला कृष्णाने. ती जागा जाऊन मी बघून आलो. जिथं देवाला बाण मारलाय पायाला त्या ठिकाणी मी जाऊन, द्वारकेच्या बाजूला आहे ती पायाच्या अंगठ्याला. म्हणजे देवाचा सगळा इतिहास पाठ आहे. पण मी म्हणतो देवाचा इतिहास काढण्याच्या अगोदर पहिला आपला इतिहास सुधारावा लागेल. पहिला आपला इतिहास सुधारावा लागेल तर आणि खरं सांगू का, परमार्थासाठी अंगी ते आपण व्हावे एक प्रमाण आहे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळो येईल, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. अरे संतांची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या अंगात संतपणा बांधवून घ्यावा लागेल. त्याशिवाय संताचा महिमा कळत नाही. कोण जे जाणती जे तैशी असती हे आपल्याला व्हावं लागतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो भगवान कृष्णाचा महिमा कळणं इतकं सोपं नाही. कारण भगवान हा परिपूर्ण 8वा अवतार म्हटला जातो. कसा परिपूर्ण 8वा अवतार. भगवंताचा अवतार हा परिपूर्ण म्हटला जातो. का? कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे. देवाच्या बाबतीत 8वा अवतार परिपूर्ण का म्हटला गेला तर जन्माला आल्यापासून भगवंताच्या चरित्राची सुरुवात आहे. काय म्हटलं कळलं का तुम्हाला? भगवंताचं बालपणापासून जन्म झाल्यापासून देवाचं चरित्र आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. मी नेहमी सांगत असतो इतर देवांचा अभ्यास केला तर जन्माला आल्याच्या पुढे त्यांचं चरित्र आहे, अगोदर काहीच नाही. पण भगवान गोपाल कृष्ण यांचं चरित्र देव जन्माला येण्याच्या अगोदर म्हणजे पहिल्यापासूनच जन्माला यायच्या अगोदरच देवाचं चरित्र सुरू झालं. पण देव बी चतुर होते. मृत्यूलोकामध्ये अवतार घ्यायचा होता. देवाने सांगितलं शेषाला, ए बाबा प्रत्येक वेळेला तू धाकटा असतोस, या वेळेला तुला मान थोरला. काय सांगितलं? तुला थोरला मान. म्हणून शेषाला बनवला बलराम आणि भगवान धाकटे म्हणून या मृत्यूलोकात जन्माला. देवाचं चरित्र ऐकायला गोड आहे. खरं सांगू देवाचं चरित्र ऐकायला गोड आहे पण देव समजायला अवघड आहे. म्हणून एक मी नेहमी सांगतो भगवान गोपाल कृष्ण ज्याला कळले तो भक्त झाला आणि देवाचं चरित्र नुसतं वाचून जगाला सांगितलं पण देव कळला नाही तो तमासगीर झाला. कळला का शब्द? भगवान कळणं इतकं सोपं नाही. यशवदेला कळला नाही. यशवदेला कळला नाही. 24 तास सवंगड्याच्या सानिध्यात राहून भगवान कळले नाहीत का? कळलं. वसुदेवाला कळलं नाही, देवकीला कळलं नाही. अहो वास्तविक ज्या वेळेला त्या बंधनामध्ये देवकी आणि वसुदेव होते त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माच्या अगोदर दोन्हीही चिंताक्रांत असणारे दोघांनाही प्रश्न पडलेला होता. 8वा येणार सुद्धा आता असंच जाते. त्याच्या 2 रात्री अगोदर भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी येऊन वसुदेव आणि देवकीला दर्शन दिलं होतं.
स्वयंभू त्या कैदखान्यामध्ये देवानी दर्शन दिलं होतं. चिंता करू नका मीच आहे. पण बसला का विश्वास? जन्म झाला देवाचा, देवाचा जन्म झाला, विश्वास बसला का? वास्तविक देवकीनं जर वसुदेवानं ठरवलं असतं काय होईल ते होईल, माझं बाळ माझ्याजवळ हलवायचंच नाही, पण त्याच्यात एक कथा लई वेगळी. देवकीच्या पोटी जन्म घ्यायचा होता आणि पुण्य यशवदेला द्यायचं होतं. आता ती कथा म्हणली की मग मला लई वेळ लागला. ती लई मोठी कथा आहे. तिला एकच शाप होता आणि त्याच्यातून उशाप दिला होता आणि देवकीला सांगितलं तुझ्या पोटी जन्म घेईन पण माझं आयुष्य तिकडे जाईल. ही कथा फार गोड आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, विश्वास देवाचा शेवटपर्यंत जन्म दिलेल्या वसुदेव देवकीला सुद्धा कळला नाही. म्हणून तर गडबड केली. का गडबड केली? जशी साय निघली तसं ह्याला बी नेतेली, म्हणून तिनं गडबड केली. देवकीनं विनंती केली, वसुदेवा आता एवढं बालक वाचवा. आता बघा बरं, तिथं एवढा चमत्कार करून जरी दाखवला तरी विश्वास बसला का हो त्याचा? जन्म झाला, पण जन्म कधी झाला हो देवाचा? किती वाजता झाला? हा, कृष्णाचा जन्म कधी झाला? खरं तर रातच्या 12ला जन्म. आणि विशेष जागता पहारा असणारी मंडळी ती बी झोपली होती माझ्या चोपदारागत. काय बोलू कळलं का? रातच्या 12ला जन्म झाला, पण भगवंताने अशी माया टाकली, सगळी सगळी गाढ झोपेत टाकली. आता देवकीला प्रश्न पडला, त्या बाहेरची झोपले ती पण आतली जिते ती. पण देवानी बी असा चमत्कार केला की महाराज वसुदेवाची असणारी बंधनं ही देवानी सगळी तोडून काढली जन्म झाल्याबरोबर. हो, देवाची दृष्टी पडल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे? शब्द कळला का? भगवंतानी डोळे उघडले, आमची कार्टी जन्माला आली की बोखाड पसारते ती, बोंबालते ती, रडते ती. पण भगवान परमात्मा जन्माला आला तो हसत आला, हसला, नजर टाकल्याबरोबर बंधनापासोनी उकलल्या, बंधनापासोनी उकलल्या गाठी, बंधनापासोनी उकलल्या बंधनापासोनी उकलल्या गाठी. सगळी बंधनं संपली. आता एवढी आपोआप साखळ दंड तुटून पडलं. वसुदेवाने किती विश्वास ठेवायला पाहिजे, पण अजून विश्वास नाही. अरे ही तुटली बंधनं, आतली बंधनं तुटली पण अजून बाहेरची आहेत ना. आणि बाहेरची बंधनं तोडण्यासाठी भगवंताला म्हणावं लागलं, आता एक करा, माझ्या दृष्टीने आतली तोडली, आता बाहेरचे तोडायचे, मग मला जवळ घ्या. आणि मग वसुदेवानी देवाला जवळ घेतल्याबरोबर सगळी बंधनं आता बंधनं तुटली. वसुदेवानी भगवान परमात्म्याला जवळ घेतला आणि मग दोघांचा विचार विनिमय झाला, देवकीचा आणि वसुदेवाचा. आता ह्या बाळाला न्यायचं कुठं? या बाळाला कुठं न्यायचं? इकडे बघा, कुठं न्यायचं बाळाला? भगवान म्हणले मला दुसरीकडे कुठंच नका नेऊ. नंदाच्या घरा लक्ष ठेवा. आता नंदाच्या घराला भगवान म्हणले काळजी करू नका, आता तुम्हाला विचार विनिमय करत बसू नका,
मला कुठं न्या? नंदाच्या घराला. का? माया उपजली देते माया उपजली देते देवी माझ आणि येते देवी माझ आणि येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला आज जन्मापासून सांगतो काय होत. भगवंताने सांगितलं काळजी करू नका. देवकीला विचारलं न्यायचं कुठं? भगवान म्हणले मला कुठेही नेऊ नका, नंदाच्या घरी मला तिथं न्या आणि त्या ठिकाणी माया जन्माला आले तिला हित आणा. काय मजा आहे. नाही खरोखर देवाचं चरित्र मी एक एक दिवशी विचार करतो. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आत्म्यानं सांगितलं मला नेऊ नका कुठं, मला न्या गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी. आता नंदराजाच्या घरी गोकुळामध्ये न्यायचं ठरलं. काय सांगावं, मुसळधार चालली होती, मुसळधार पाऊस. जे नदीला महापूर आला, यमुनेला महापूर आलेला आहे, धो पाऊस पडत आहे. वसुदेवाला चिंता लागली, एवढं बालक आहे, छोटं आहे आणि ह्याला तर आता गोकुळात न्यायचंय. पाऊस मी म्हणतोय पण तोपर्यंत विश्वास नाही बरं का वसुदेवाचा. हे कोण आहे ती? शेवटी पाठीत घातलेला भगवान जसा पाऊल उचललं आणि वसुदेवानं पाऊल उचलल्याबरोबर सगळी बंधनं तटातट तुटली. मार्ग मोकळा झाला. आता बघा, वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडलेला आहे. किती परीक्षा बघावी देवानी. अहो आपली काहीच नाही. ज्या वेळेला यमुनेच्या काठावर आले, ए नदी मी बघितली लगत का बारकी होई, माझ्या मते 2.5-3 किलोमीटरचं पात्र ती नदी. आणि गड्यानं डोक्यावर घेतलेला भगवान, त्याला वाटायचं पोरगा आता पाक गार पडला असेल, एवढा पाऊस पडतोय. पण माझ्या वसुदेवाने सहज नजर वर टाकली तर भगवान शेषानं अशी नागाची फडी धरली होती. पावसाचा थेंब लागून देत नाही. कोणावर? हा, माझ्या कृष्णावर. अहो तो देव आहे हो, काय करेल काय नाही ते कळत नाही माणसाला. शेवटी यमुनेच्या ठिकाणी आल्यानंतर भरलेल्या नदीमधून प्रवास करायचा आहे. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. वसुदेवानं विचार केला, आता इथून माघारी फिरायचं नाही. पहिलं पाऊल टाकलं, थंड पाणी गार. पाऊल टाकत 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 देव बी इतका परीक्षा घेतो, इतका परीक्षा घेतो, पाक नरड्यापर्यंत पाणी. आता नाका तोंडात पाणी जायला लागलं, नाका तोंडात. तरी देव हस्तीवर. बघा, देवाने बापाची परीक्षा घेतली, देवाने आईची परीक्षा घेतली, देवानं बहिणीची परीक्षा घेतली आणि भावाची बी घेतली. कोणतं नातं गोतं सोडलं नाही. देवानं सगळ्यांच्या परीक्षा घेतल्या. आणि ज्या वेळेला वसुदेवाचा निश्चय कळला आणि मग भगवंतानी हळूच नाटक केलं. त्या पाठीतनं आपला उजवा पाय बाहेर काढला. पुर चालला चाट कशी लाविला मुठ, कशी लाविला मुठ, कशी लाविला मुठ. पुर चालला चाट कशी लाविला मुठ, कशी लाविला मुठ, कशी लाविला मुठ. पुर चालला चाट कशी लाविला मुठ, पुर चालला चाट कशी लाविला मुठ, त्याशी लाविला मुठ, त्याशी लाविला
मोठा आलेल्या पुराला भगवंतानी स्पर्श केला पायाच्या अंगठ्यानं. आता विचार करण्यासारखी गोष्ट, यमुनेला भगवंतानं आशीर्वाद दिलेला होता, एक दिवस तुझा पुण्यकाळ आल्यानंतर माझ्या चरणाचा स्पर्श मी तुला करेन. कळलं का तू? आता ह्याच्यात बी कथा आहे. तिला आशीर्वाद दिला होता यमुनेला आणि देवानं तो आशीर्वाद पूर्ण केला आणि यमुनेला पायाचा स्पर्श केला. काय सांगायचंय राव, जसा त्या स्पर्शाची वाट पाहत असणारी यमुना आणि देवानं स्पर्श केला, अहो ती आता देव स्वरूप झाली ना. म्हणून आज प्रयागला जा, द्वारकेला जा, यमुनेमध्ये स्नान करून लोक पवित्र बनतात, कारण त्या पाण्याला भगवंताच्या चरण स्पर्श झालेला आहे. शरयू मध्ये आंघोळ करतात का, तर शरयू नदीमध्ये भगवान प्रभू रामचंद्राने आपला देह अर्पित केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, शरयू नदी अयोध्येमध्ये भगवान वैकुंठला नाही गेले, स्वतःचा देह त्या शरयू नदीत उतरले आणि देह विसर्जित केलाय. म्हणून शरयू नदीला पुण्य आहे. आता काशीला काय हो, ती गंगा मैयाच आहे. बरं ती गंगा मैया म्हणजे साधी नव्ह, देवाच्या मस्तकातनं बाहेर आली, शंभू महादेवाच्या जटेतनं बाहेर आलेली गंगा. तिच्यासारखं पुण्यवान कोण नाही. आणि गंगा, यमुना आणि सरस्वती तिन्ही पुण्य पाहिजे असेल तर इलाहाबादला जा, तिथं त्रिवेणी संगम आहे आणि तिथं हे स्नान आहे. पण यमुनेचं स्नान आणि शरयू नदीचं स्नान हे परिपूर्ण आहे. असो आपल्या महत्वाच्या विषयाकडे. आणि भगवान परमात्मा निघाले, गोकुळामध्ये प्रवेश झाला. प्रवेश झाला कुठं, गोकुळात. नातं जवळचं होतं वसुदेवाचं आणि नंदराजाचं. अगोदरच सांगितल्यामुळं वसुदेवानी नंदराजाच्या प्रवेशद्वारावर पोचल्याबरोबर सगळी द्वार खुल्ली झाली. वसुदेव आत गेले, नुकताच जन्माला आली होती माया. आता देवाच्या म्हणण्याप्रमाणे वसुदेवानी भगवंताला तिथं ठेवलं, मायेला जवळ घेतलं आणि परत मथुरेत आले. एक कॅसेट संपलं, आता कॅसेट नंबर 2. आता देव कुठं आला, बोला 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 बोला, देव कुठं आला, गोकुळात आलाय. कोण, देव गोकुळात आलाय. गोकुळ कोणचं माहितीये का, परकंदी हे गोकुळ आहे आणि या गोकुळात देव आला म्हणून 5 दिवस दिवाळी आहे. कळला का माझा शब्द? नाही तर तुम्ही इतर वेळेला या अवत्याशी आलो तर उभं राहू ना. पण या 5 दिवसात एवढं वातावरण का बदललं, ह्याला कारण आहे भगवान परमात्मा गोकुळात आहे. म्हणून म्हणतात गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा. अंत पार नाही लेका, 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 अंत पार नाही लेका. भगवान परमात्मा जसा गोकुळामध्ये आला तसं गोकुळातली अवदसा सगळी गोकुळ सोडून बाहेर पळून गेल्या, आहे का नाही. आता तिथं काय हो, देव घरा आला, देवच गावात आला, देव गावात आला, देव घरात आला, जिकडं तिकडं आनंदी आनंद. आज गोकुळात रंग खेळतो हरी, आज गोकुळात रंग. भगवान गोपाळ कृष्ण गोकुळात आहे, काय तिथं कमी. सगळ्या अवदस्या पळाल्या, चिंता ती पळाली कुठं,
खरं सांगा 5 दिवसात गावात काही दुःखाचा लवलेश हा कायच नाही हो. काय वेगळंच झालं यावर्षी. पहिल्या दिवसापासून जसा का विना पुजला महाराजांची ज्योत इथं आली जे सुरुवात झाली हे खरं देवाचं चरित्र. आणि इतका आनंद लुटला, इतका आनंद लुटला. भगवंताचा आनंद आणि देवाचा जन्म. आता ही कथा दुसरी आहे. मग तिथं नंदराजाच्या घरी यशोदा मैया नुकताच बाळातीन झालेली पण तिच्या पोटी आलेली कन्या होती. तिचं नाव माया होतं. मायेला उचललं, मथुरेत नेलं आणि भगवंतानी यशोदेवरच माया टाकली, तिला टाकली गुंतवून आणि देव तिच्या पोटी. आणि जसं यशोदांनी डोळे उघडले आणि बघितलं बाळ स्वरूप मूर्ती पाहिली. आता ती दिसायला एवढंच होतं. खरं सांगावं देव किती देखणं असेल. अहो यशोदा बाकीचं सगळं भान विसरली आणि त्या बाळाकडे बघतच बसली. बाळ सगुण गुणाचा तान ग, बाळ सगुण गुणाचा तान, बाळ सगुण गुणाचा तान, बाळ सगुण गुणाचा तान. बाळ दिसतय गोजिरवाणी ग, बाळ दिसतय गोजिरवाणी, बाळ दिसतंय गोजिरवाणी, बाळ दिसतंय गोजिरवाणी. एवढे 2 शब्द घ्यायचे. एवढा गडी देखना दिसणारा आणि जसा यशोदा माईचा आनंद गगनात मावेना. आणि इतक्यात तिची दासी आत आली आणि दासीनं बघितलं यशोदा मैयाला बाळ जन्माला आलं आणि सगळ्या गोकुळात कालवा झाला. गवळण सांगती गवळण नेला न, गवळण सांगती गवळण नेला, सांगते गवळण नेला न, गवळण सांगते गवळण नेला. गवळण सांगे गवळण नेला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे गवळण नेला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळण नेला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे गवळण नेला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळण नेला न, गवळण सांगे गवळण नेला, गवळण सांगे गवळण नेला न, गवळण सांगे गवळण नेला, सांगे गवळण नेला न, गवळण सांगे गवळण नेला, गवळण सांगे गवळण नेला न, गवळण सांगे गवळण नेला. आता ही बातमी सगळ्या गोकुळात पसरली. कोणती बातमी? यशोदेला पुत्र झाला. आता बघा त्यावेळेला पद्धत होती, मूल जन्माला आलं की त्याचं सगळं भविष्य पंचांगण बघायचे. नंदराजाचा असणारा ब्राह्मण घरी बोलवला आणि सांगितलं काका आता जन्म झालाय बाळाचा बघा. आता या काकाला कुठं माहिती आहे बाळ कसलं गुणाचं आहे ती. काकानं बाळाकडे बघितलं, म्हणलं काय बघायचंय, जरा नाव वगैरे बघा, कुंडली मांडा. देव हसला. अजून म्हणला लगा या जगात माझी कुंडली बघायला जन्माला आला नाही, आता ह्यो माझी काय कुंडली मांडणार. मला बी एक ठिकाणी झालं होतं तसं, नाव नाही सांगत. 2 ठिकाणी एक दिवस ऋषी आणला मुंबईत. म्हणली लय खोड्या करतोय, आगावपणा लय करतो, ऐकत नाही कोणाचं. ते बघायला कोण आणला, एक कोण होता देव झाला आणला. मला बसवलं पुढं, मी बसलो पुढं. मला काय ते माड बघायचं खाली बघायचं, माड बघायचं खाली बघायचं. अर्धा तास बघणं झालं. म्हणला ये जरा वेगळंच दिसतंय, जाऊ द्या म्हणला घरी. तसं भगवंताचं बघायला आणलं, कुंडली मांडली, सगळे चंद्र राहू केतू मांडलेले आहेत. आता हे चंद्र राहू केतू नक्षत्र हे कुणाच्या अंडरमध्ये? हा मी हलविल्या, मी बोलविल्या, मी चालविल्या, हे सगळं चालवायची हलवायची बोलवायची ताकद माझे. जशी कुंडली मांडली
आणि ब्राह्मण काकांनी पंचांग हातात घेतलं, कुंडली मांडलेली आहे. देव म्हणला थांब जरा, आता तुझा राहू बी उचलतो केतू बी उचलतो. चौकातलं केतू उचलला, इकडं ढकलला, राहू उचलला तिकडं टाकला. ब्राह्मण म्हणते का हाताच मांडली होती, ही कुठं पळाली सगळी. आता त्यानं नुसतं बोट असं केलं तर अक्का हालत होतं. मग ती काय राहून किती एका जाग्यावर ठेवणार आहे तो बाबा. शेवटपर्यंत काय कुणाचा मेळ लागला नाही. मग देवानं सांगितलंय नंदराजा, अरे ह्याचं भविष्य काय सांगायचे. हा भविष्याचा बाप आहे, हा सगळ्याचा राजा आहे, हा सगळे ह्याच्या अंडरमध्ये आहेत. आता ह्याचं राज भविष्य आम्ही काय सांगायचं. खरं सांगू, भगवंताची भविष्य रास सगळं गोष्टी ओळखणारी फक्त त्या गोकुळात एकच होती, तिचं नाव राजा आहे. तिलाच फक्त कळलं बरं का तो कोण आहे, बाकीच्याला कळलं नाही. यशवदेला तर शेवटपर्यंत कळलं नाही. एक दिवशी रमेशच्या बाईक उगत बारक्या पोरला घेऊन मांडी बसली होती. अशीच आपली लाड देव म्हणला का आता मांडीव घेतलंय, सगळं चांगलं आहे, दूध पाजतीया, दूध पितोय, आता हिला काहीतरी थोडंसं आपला चमत्कार दाखवावा. भगवंताने विचारलं, मैया तुझे पता है मैं कौन हूँ, तुला ओळखतस का मी कोण आहे. ती म्हणली काय पोरग बोलतंय लगा, माझं कार्ट माझं मला विचारते. अरे बाळा तू माझा आहेस, माझा मुलगा आहेस. अगं मी तुझा मुलगा आहे, नात्यानं मुलगा आहे, पण मी खरा कोण सांग, कुणाचा आहे मी कोण आहे. यशोदा मैया म्हणली का बाळा, अरे तो माझं लाडकं पिल्लू आहे, माझा सोने आहे, माझा लाडका आहे. शेवटी भगवान म्हणले आता हिला असं कळायचं नाही. असं करत करत मांडीवनं तोंडाकडे तोंड केलं, ज्या जांभळी दिली देवानं आ केलं, जांभळी दिल्या बरोबर सगळं विश्व देवाने तोंडात. मुख पसरणी व मुख पसरणे, मुख पसरणी व मुख पसरणे, मुख पसरणी दावी मातेला, मुख पसरणी दावी मातेला, चौदा भुवने दावी झाला. 14 भुवनं दाखवली तरी यशोदामाई चक्कर येऊन पडली. हे काय असतं दिसतंय तोंडात, तरी कळलं नाही बरं का, कुणालाच कळला नाही हो देव. फक्त कळला मृत्यूलोकात एक अर्जुन आला आणि एक राधेला. अर्जुनाला कधी कळला, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध चालू होतं आणि अर्जुन मायाजाळात अडकला आणि त्याला कळलं हा माझा मेहुणा नाही, हा देव आहे. आणि देव नुसता असून चालत नाही, तर आता या देवाला आपण शरण जायचं आणि त्याला गुरु म्हणून उभं करायचं. कळलं का. अर्जुन शरण गेला आणि गुरु नात्याने देवाकडे पाहिलं. त्यावेळेला भगवंतानी त्याला उपदेश केलाय. देवाला उपदेश करता येत नसतो, म्हणून कृष्ण परब्रह्म हे भगवान कोण आहेत, जगद्गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि ते गुरु बनले आणि मग अर्जुनाला मोहमायातनं बाजूला काढलं. चला आपला विषय मुख्य म्हणजे आपल्याला कळलं अशापणानं भगवंताचं बाललीला गोकुळात चालू झाल्या. इतक्या चालू झाल्या बाललीला, त्याच्यामध्ये आकासूर, बकासूर, वक्रासूर असे अनेक, आणि सगळ्यात मोठी मावशी, लय मोठी मावशी, इतक्या देखणं रूप घेऊन आली होती भगवंताला स्तनपान करण्यासाठी. खरं सांगू का रे, मला विशेष वाटतं कधी कधी लोक मूर्ख आहेत, पुतण्याला म्हणतात पापी आहे. खरं सांगा, पुतना जर पापी असती तर भगवंताला स्तनपान करून दिलं असतं का, दिलं असतं. अहो देवानं तिचं स्तनपान केले. पुतना ही पुण्यवान होती आणि तिला मोक्षाला भगवंतानी पाठवलं, तिचं स्तनपान केलं. म्हणजे असे अनेक लीला भगवंतानी केल्या. शेवटी देव कोणाला कळना ओळखना. मग देवाने विचार केला, आमची शाळेतली पोरं लहानपणी घरी
जर काय त्यांच्या मनासारखं झालं नाही की मग खोड्या करतात. का आता खोड्या करतात त्या बा कशी. आणि एकदा का खोड्या करायला सुरुवात केली मग एक दिवशी खोडी करत 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 असताना यशोदा मैया रडकुंडी आली होती आणि यशोदा मैयानी शेवटी हात जोडले. खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा हाती घेव निया काठी शिकविते जग चेटी यमुनेची माती खाशील का 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 यमुनेची माती खाशील का 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 थोड्या नको करू माझे बाबा बाबा थोड्या नको करू माझे बाबा. भगवंतानं खोड्या करत असताना यशोदेनं विचार केला आता याला काय करावं. मला तूप लोणी काढून देईना काम धंदा करून देईना म्हणून आपल्याकडे पद्धत होती बघा. ए गंगूबाई ये पोरग झाला तुझा लय लाड करते ने तुझ्याकडे आणि मग ती पोराला घेऊन. तसं त्या गोकुळामध्ये अनया गवळ्याची असणारी शेजारी. शेजाऱ्याचं नाव काय अनया गवळी आणि त्याची असणारी बायको. तिला सांगितलं आता ती राजाची बायको होती. ए राधे एक काम कर पोरग लई ताप देतंय जरा थोड्या वेळ तुझ्या घरी ने त्याला खेळायला लाव म्हणजे मी मोकळी होऊन काम करून लवकर मोकळी होईल. देवाचं चरित्र खरं सुरू झालं. खरं सांगू देवाच्या चरित्राकडे पाहत असताना एकाने मला विचारलं म्हणजे महाराज भगवंताला बायका किती होत्या. मी म्हणलं 16,108. किती हो म्हणला मी 2 करू का. म्हणलं तुला करता येते तेवढ्या कर. तेवढी तुझ्या अंगात पावर आहे का. हा पावर आहे तेवढी. कुणाची बराबरी करते ती मला काही कळत नाही हो. अहो तो भगवान होता. नारदाची जिरावली नारदाची तुम्हाला माहिती नसेल. नारदाला बी एक दिवशी वाटलं काय येणार म्हणला 16,108 बायका करून बसलाय त्यातली एखादी दिली तर काय तिच्या का डोळे दोंडा पडतोय का. आणि अरे ना कृष्णा डायरेक्ट म्हणलं देवा तुझ्या या 16,000 पैकी एक तरी दे की मला. देव म्हणला जिथं मी नसल तिथली तू ने. जिथं मी नसल तिथली तू घेऊन जा. काय सांगायचे रुक्मिणीपासून सुरुवात केली. रुक्मिणीपासूनच रुक्मिणी सत्यभामा जांबुवंती प्रत्येकीच्या महालात गेलं. प्रत्येकीच्या महालात ह्यो काही ना काहीतरी उद्योग करतोच. असा एकही महाल नाही. अहो कसं तुम्ही येड्यागत बोलताय. देव कुठं नाही सांगा बरं कुठं देव नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही कोटी. मग 16,108 बंगलं काय त्याला लय येतं बाई. नको त्या रूपात नको त्या स्वरूपात भगवान प्रत्येक ठिकाणी. आता ऐका मग असा असणारा भगवान आणि जेव्हा का राधेनं नेला लय बारकं होतं बारीक खेळाडू होतं. घेऊन गेलं घरी. राजे म्हणली गोड दिसतंय. त्याला खेळवत बसली. खेळवत बसल्यानंतर मायेनं झटका दिला. कुणाला राधेला दिला झटका. दिल्यानंतर राधा बघत 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 हळूच म्हणती काय म्हणली देवा हलकट आहेस. म्हणली एवढं आहे आल्यास ते माझ्या घरात कोणीच नाही आपण दोघंच आहे. पण जरा तो मोठा असतास तर मग आली असते का नाही रंग देवता. आईला देव म्हणला तुला मोठा पाहिजे काय. झाला देव मोठा घे. अयो म्हणजे एवढा मोठा. हो म्हणले झालो. आता देव मोठा झाला पण परीक्षा कशी बघतो बघा ना. जसा देव मोठा झाला आणि दोघं रंगात आली इतक्यात नवऱ्याची थाप दारावर पडली. देवानं सांगितलं बाबा आता मी मोठा झालोय आता काय करू. दारावर थाप पडली. तिनं थाप वळखली. कुणाची आहे. बायका बराबर थाप वळखतात. कोणाचा आवाज आहे ती. मग ती म्हणली अरे घोटाळा झाला आता तो आला
आणि तू तर एवढा मोठा दिसतोस, करायचं कसं? आता म्हणजे तुला हात जोडतो, फक्त बारका हो. म्हणला आयुष्यात मोठं व्हायचं माहिती आहे, देवाला बारीक व्हायचं कळत नाही, झाला मोठं. अशा अनेक कथा येतो. पण एवढं मात्र खरं, त्या भगवान परमात्म्याच्या त्या स्वरूपाला भुललेली राधा, काय सांगावं, एवढी भुलली होती. मनानं, धनानं, देहानं, सर्वस्वानं तिला काहीच कळत नव्हतं. स्वतःचा प्रपंचाचा विसर पडला, सगळ्या गोष्टीचा विसर पडला, पोराबाळांचा विसर पडला, सगळ्यांचा विसर पडला. फक्त एकच, हरिने माझे हरिने, हरिने माझे हरिने चित्ता, हरिने माझे हरिने चित्ता, हरिने माझे हरिने चित्ता, पायनेता राधे खरंच सांग, तुला मी इतका आवडतो का? देवा तुला काय कळणार आहे रे, तू किती मला आवडतोस हे मलाच माहिती ना, मग मला कसं कळल? राधा म्हणली एक कर, तू हो राधा, मी होतो कृष्ण. काय म्हणली राधा? तू कोण हो? तुला माझं मन बघायचंय ना, मग तू राधा हो, मी कृष्ण होते, तेव्हा तुला कळल या राधेचं अंतकरण काय. राधा ही प्रापंचिक आहे, राधेला सगळे सोयरे भरपूर आहे, राधेला नातं गोतं भरपूर आहे, आणि ती एवढ्या नात्या गोत्यातली, एवढ्या सगळ्या गोतावळ्यातली असणारी राधा, पण भगवान स्वरूपाला बोललेली राधा, तिला फक्त भगवंतच दिसत असे. आपला विषय महत्वाचा एक ऐका बरं का, याच्यामध्ये खरी मजा आहे, आणि तो कळला तर काला कळला, कथा कळून फायदा. आता 2च मिनिटं सावध राहा. हे 3.5 हाताचं गोकुळ आहे, हे गोकुळ आहे. या गोकुळामध्ये आत्मा नावाचा भगवान परमात्मा आहे, कृष्ण आहे, तो कृष्ण आहे. आणि भक्ती नावाची जी स्त्री आहे ती राधा आहे. ह्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. 6 षड विकार आहेत, ते राधेचे नातेवाईक आहेत. कळला का शब्द? तिचे नातेवाईक कोण? अहंकार, अभिमान, कल्पना, हे सगळा तिचा गोतावळा आहे. आता मला सांगा, भक्तीला भगवंताजवळ जाऊन देणारी ही सगळी मंडळी देवाच्या विरोधातली आहे का नाही? विरोधातली. खरं सांगा बरं, तुम्हाला कीर्तनाला बसायला वाटतं, पण तुम्हाला इथं येऊन देत नाही, म्हणजे हा अडथळा आणणारी सगळं कुटुंब आहे. पण राधा हुशार होती, राधा चतुर होती, सासूला सुद्धा थोका लावत होती. एक दिवशी 8 दिवस झालं घरात कोंडून ठेवलेली राधा, आणि तिला देवापर्यंत पोचताच आलं नाही. वाईट वाटलं, दुःख झालं. आणि हे प्रसंग जे असतात ना, ही कथा नाही बरं का, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगात तुम्ही सुद्धा देवापर्यंत कसं पोचायचं असतं, ती खरं या गोष्टीत शिकवलंय. या गोष्टीत शिकवलंय. काय शिकवलं? राधेनं विचार केला, 8 दिवस झालं तो भगवान परमात्मा काय मला भेटला नाही, दिसला नाही. वाईट वाटलं. मग एक दिवशी तिनं डोकं चालवलं. प्रहर सकाळचा होता, आणि घरामध्ये जेवढं भरून ठेवलेलं पाणी होतं तेवढं पाणी सगळं पालतं करून मोकळं केलं. हांड सगळं मोकळं केलं. बस बोल. सासूबाईनं बाहेरून आली. सासूबाई म्हणली, आज कळत नाही का ग, बाहेरनं आली पाणी द्यायचं. ती म्हणली, देऊ कुठलं, घरात पाण्याचा टिपका नाही, सकाळी भरलं होतं, संपलं. आता ह्याला उपाय काय? तेव्हा काय घरात नळ नव्हतं. आता ह्याला एकच उपाय, डोक्यावर हंडा घेणे आणि नदीला जाणे आणि पाणी भरून येणे. ऐक ना, मग शेवटी तिला ताकीद दिली, आता पाणी आण, पण एक लक्षात ठेव, पाणी आणाय जाताना इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही,
वर बघायचं नाही, खाली बघायचं नाही, सरळ बघून चालायचं. आता तिनं बी चान्स गाठला आणि निघाली. कोण कोण निघाली? हा बघू आता, मी बी म्हणत नाही, तुम्ही बी म्हणत. कोण निघाली? घागर घेऊन. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली गवळण. ठुमकत ठुमकत चालली गवळण. वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या तोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आता ही गवळण पाण्याला निघालेली आहे, पण खरं सांगू, देह अवस्थेतून बाजूला झालेली गवळण आहे. देह अवस्थेच्या पुढची अवस्था तिला प्राप्त झालेली. ती नदीला जायच्या ऐवजी गावाकडे चालली. रस्ता चुकली आणि निघाल्या उलट्या दिशेनं. आणि ते संतांनी पाहिलं, संतांनी विचारलं, अगं नदी राहिली एकीकडं, तू चाललीस कुठं? म्हणजे पाणी आणायला. पण खरं सांगू का, तिनं रस्ता धरला गोकुळाचा. कुठला रस्ता धरला? तिला जायचं होतं पाणी आणायला, पण बघायचं होतं कोणाला? देवाला. देव कुठं होता? गोकुळात होता. म्हणून नदीची वाट सोडली आणि गोकुळचा रस्ता धरला. अशा अवस्थेमध्ये असणारी ही गवळण हे राहत. खरोखर मी आज हा अभंग घेण्याचं कारण, 5 दिवस आज आमच्या परकंदीमध्ये हा आनंद उत्सव झाला. बघा, देव गावात आला, बाळकृष्ण नंदा घरी आनंदले आनंदणारी. गुडिया पताका तोरणे करती कथा. काल सगळीकडे गुड्याच उभ्या केल्या होत्या. हा आनंद हा 5 दिवस आम्ही भोगलो. आता मला मी सांगतो, ऐका. आता ह्या 5 दिवसानंतर झालं, आता माझी गाडी 2 वाजता निघल. ही सगळे आपापल्या मार्गाने जात्याल. आता तुम्ही राहिलेली फक्त इथं एवढीच. आता आपण करायचं काय? ह्याला एकच. तुका म्हणे निवांत राई पाहिले पायी परतोनी. भगवान परमात्म्याचं चिंतन तसंच झालं होतं बरं का. भगवान ज्या वेळेला मथुरेला गेले, उद्धव घेऊन गेला, त्यावेळेला त्या गोपिकेची अवस्था इतकी विचित्र झाली होती. एकांतामध्ये जाऊन निवांत बसली होती. हो, आणि त्यावेळेला भगवान परमात्म्यानं उद्धवाचं गर्वहरण करण्यासाठी तिला कुठं पाठवलं होतं? त्याला मथुरेला. जा, ती वेडी बसले, तिला समजावून सांग. आलं की उद्धव, ती बी असंच करत आलं होतं. हे भक्त आहे, मला सांगितलं देवानी काम. आणि ज्या वेळेला ते उद्धव तिथं आला आणि ती राधेची अवस्था बघितली. राधा फक्त ध्यान होती, सर्व अवयवानं भगवत स्वरूप झाली होती. आणि ते उद्धव येऊन बसला आणि हळूच तिला असं केलं, ए राधे उठ, काय असं करतेच अवस्था वेड्यासारखं, तुला काय कळतंय का? अहो म्हणले काय झालं? म्हणले मी देवाशी बोलत होते. अगं वेडे, देव कुठे येत आहे? देव कुठे आहे? मथुरेत आहे. असा विषय झाला. आणि मग ज्या वेळेला त्या राधेनं मी भगवंताशी कशी एकरूप झाली, मी भगवंताशी कशी बोलत होते, मी भगवंताबरोबर कशी बसत होते. आता ही कथा जी आहे ना, ही खऱ्या पूर्ण अवस्थेला पोचलेल्या साधकाची. कळलं? तुमची सुद्धा ही अवस्था झाली पाहिजे. निवांत एकांतात बसलं असं वाटलं पाहिजे, मालक माझ्या शेजारी, मी त्यांच्याशी बोलतोय. सगळं सुख दुःख असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी माझ्या देवाजवळ सांग. ही अवस्था आहे. आणि अशी अवस्था
आता आपल्याला करून घ्यावी लागेल का आता पुढच्या वर्षापर्यंत काय आहे का नाही. पण तरीसुद्धा आपण भाग्यवान आहात एका महान मोठ्या देवाची भेट आपली झाली आणि त्या देवाचं वास्तव्य झालं म्हणून आपल्या गावाला सुख समाधान आनंद मिळाला आणि त्याचा आनंद उत्सव आपण 5 दिवस या ठिकाणी हा भोगला. म्हणून आज मी हा अभंग घेतला गोकुळीच्या सुखा अंत पार न विठोबा रखुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. गोकुळीच्या सुखांत पार नाहीले का बाळकृष्णानंदा घरी आनंदल्यान गुडिया पताका तोरणे करते कथा गाती गाणी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी. हे पहा भयंकर वेळ झाला तुम्ही कीर्तन उशिरा चालू करता त्याला माझा विलाज नाही. आपलं टायमिंग 10 ते 12 होतं तुम्ही आम्हाला इथं 11 वाजता विना दिला बरोबर 11 वाजता विना दिला. पण तरीसुद्धा असल्या उन्हाच्या तडाक्यात आपण या ठिकाणी सगळे आलो समर्थ गुरुदेवांच्या दरबारात बसलो आहे त्यांच्या सानिध्यामध्ये आज आपला परमार्थ चालू आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व बालगोपाळांच्या सहकार्यानं या ठिकाणी होत असतो. आता माझ्या लोकांचं वर्णन मी काय करावं पण एवढं मात्र खरं आज माझ्या समर्थ गुरुदेवांनी जी चालू केलेली परंपरा आहे ही परंपरा जीवापाड जपण्याचं कार्य आपली इथली मंडळी करत आहात. आजूबाजूची गावं आहेत परतवडी असेल टाकवाडी असेल ही जी गावं आहेत या सर्वांचं सहकार्य उत्तम असतं. निदान ऐकायला येतात बसतात. आज सुंदर तऱ्हेचं हे कार्य तुमच्या हातून महाराजांनी करवून घेतलं आणि हे केलेल्या कार्यासाठी या संप्रदायाच्या गादीचा मालक या नात्यानं आपणाला माझ्या संप्रदायाच्या परंपरेचा शुभ आशीर्वाद या गादीच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना देतो. आपल्या जीवनात सुख समाधान आनंद ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हाव्यात. फक्त एकच आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळण्याचं ठिकाण फक्त या ठिकाणी आहे एवढंच लक्षात ठेवा. या ठिकाणी आलात सगळ्या गोष्टी तुम्हाला जीवनात मिळतील. रात्रीच आमच्या दिनेशनं सांगितलं त्याप्रमाणे आपलं भाग्य चांगलं आहे. नुसतं सप्त्यापुरतं आम्ही येत नाही तर महाराजांचं कायमस्वरूपी वास्तव्य या गावात चालले. आपण महाराजांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि अशा या पवित्र भूमीमध्ये खरं सांगायचं म्हटलं आता हा परिसर हा पवित्र झालेला आहे. का तर या 44 वर्ष केलेला नामयज्ञ सोहळा म्हणजे ही जागा किती पवित्र असेल हे सांगण्याच्याही पलीकडचं आहे. कारण 44 वर्षाचा यज्ञ या ठिकाणी हा चालू आहे आणि महाराजांचं वास्तव्य आहे. किती भाग्य आहे आपलं कोणत्या तरी जन्माचं पुण्य असेल आणि म्हणून महाराज वास्तव्याला या ठिकाणी आले आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण हा कार्यक्रम करत असतो. मागचा इतिहास जर सांगितला तर माणसाचं अंतःकरण भरून येईल. पहिल्यांदा ज्या टायमाला या प्रखंडीत आलो दादा आणि मी अक्षरशः तेव्हा हा रस्ता नव्हता त्या खिंडीत पाऊल वाट होती बारीक ये दरेकरच्या वस्ती तो आणल्यावर आम्ही चालत होतो. पहिली सुरुवात चालत यायचं अशा प्रकारचं येऊन महाराजांना या भूमीबद्दल काहीतरी आवडलं असेल म्हणून महाराजांनी आपल्यासारख्या सामान्य जीवावर अथांग प्रेम केलं
आणि नुसतं प्रेम नाही केलं तर ज्ञानार्जन करून आम्हाला मनुष्य रूपाला आणलं. हे कार्य फार मोठं झालं आणि असं कार्य महाराजांनी केल्यामुळं केले उपकार सांगो मी काय, बाप न करियायचे माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. आज त्यांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर आहेच. माळकरी असो माळकरी नसो, पण विश्वास पक्का, त्याच्या बाबतीत काम पक्क. आणि जर विश्वास डळमळीत झाला, दगडाकडं गोट्याकडं पळाला, तर आपल्या घरात गोट्या फिरत्याला एवढं लक्षात ठेवा. मी अजूनही तुम्हाला छाती टोकून सांगतो, या जगात जेवढे देवऋषी असतील तेवढं सगळं गोळा करून माझ्याकडं आलं आणि मी एकटा बसतो तिच्या पुढं. अरे माझा अभंग सांगतोय, सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला. मस्करी करत नाही, अगदी दादांची शपथ सांगतो, बंगालसारखी तरी देवऋषी आपल्यात नाहीत. दोघांनी प्रयोग केला, दोघांनी बंगालमधून, आणि मी काहीच नाही, नुसती सुपारी दिली होती ती याला, ती बी मी रागात दिली होती. ती कवा बी आली की म्हणायचं द्या ना काहीतरी, आणा द्या ना काहीतरी, आले का तुला काय देऊ. बरं ती गरीब नाही, पी चिदंबरमचा पी आहे, पी चिदंबरम जो होता जातीनं कोण जैन, आणि ते आलं माझ्याकडे घातली. मग आता ते जैन लोकच ते सारखं पाय पडाय आलं, कधी आलं भेटाय, महाराज कुछ ना कुछ तो दे दो. अरे का तुला देऊ काय, दिलं की म्हणलं तर अनुग्रह, नाही नाही म्हणलं काहीतरी द्या. आणि ए चप आण दशरथला. मग शेवटी एक दिवशी कार्यक्रमावरून गेलो होतो आणि एवढी सुपारी होती माझ्या खिशात, 5 सुपारी दिली सुपारी, नेली सुपारी त्यानं चांदीची डबी केली आणि त्याच्यात ठेवली सुपारी. रात्रंदिवस जवळ झोपताना फक्त उशाला, बायकोला बी सांगितले नाही. पण बघा, जयपूरचं एअरपोर्टचं काम चालू असताना हा तिथला मेन शेअर धारक होता, ह्याचा शेअर्स होता सगळा. यानं बघितले, दरेकर होतं माझ्याबरोबर, तिथं आलो होतं. त्याच्या एका जोडीदाराने ही सगळी प्रॉपर्टी ह्याला मिळेल म्हणून त्याच्यावर बंगालमध्ये जाऊन त्याच्यावर प्रयोग केले होते, बंगालमधून. आणि त्याचा जोडीदार एक होता, त्यांच्यासोबत गेले होते पहिल्या दिवशी प्रयोग केला, कटाळलं, ती झेपऱ्या थोबाडाला लाल भडक लावल्यालं, वाईटागलं. शेवटी ती कलांड म्हणला, नाही बाबा आपल्याच्यानं दुसरीकडे जा. ती दुसरीकडे गेलं, तिथंही 2-3 वेळा प्रयोग केला. प्रयोग करणारं पालतं पडायचं. शेवटी तो दुसरा म्हणला, उनके पास कुछ ना कुछ तो है, काहीतरी आहे म्हणला तिच्याजवळ, त्यामुळं काय चालं ना. ते ऐकलं कोणी, त्याच्याबरोबर जे जोडीदार होता त्यानं. तो आला मुंबईला, वैतागलं काय होईना, आणि आलं मुंबईला. मुंबईला आले हो, तो जो जोडीदार होता ना तो ह्याच्याकडे गेला. म्हणला होय रे, काय तुझ्याकडे. मला माझ्या डोकडं काय, काय म्हणला माळी, नाही नाही म्हणलं तुझ्या काहीतरी आहे. म्हणलं आई शपथ काय नाही. नाही नाही आहेच. तो म्हणला असं काय विचारतोयस. अरे मग शपथ घेऊन म्हटला, माझ्या डोळ्यात एकत तुझ्यावर प्रयोग चालली होती, पण तुझ्या केसाला बी धक्का नाही, अशीच धरली डबी त्यानं दाबून. आईला म्हणला वाचलो गाड्या. आणि मग मुंबईतनं गाडी काढली आणि डायरेक्ट माझ्याकडे आलं. घोरागत रडत होतं. अण्णा म्हणला आज जगलो मी बरं का. अरे येड्यानो, खरं सांगतो तुम्हाला शपथ घेऊन, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची दादांची माळ आहे ना, कसला बी भामट्या आणून त्याला बसवा आणि लावा प्रयोग करायला. धक्का जर लागला त्याच्या केसाला, मी परमार्थ करायचा सोडून देईन, मी सोडून देईन परमार्थ. मी नुसता देवऋषी नाही, स्मशानात राहणारा जातीवंत देवऋषी आहे. जीवरला कुठं राहिलो, कुठं राहिलो, स्मशानात. संतभूमीत कुठे आहे आता. हा, स्मशानात कोण राहतं, कोण राहत. एक सांगू, पक्का विश्वास पाहिजे मालकावर. अरे त्यांचं नाव शंकर आहे. नाव काय, शंकराची सगळी कोण आहे ती सवंगडी, कोण आहे ती माहिती आहे ना. हे सगळा टाकाव माल त्याचा आहे, सेवक. त्यानं जर असं बोट केलं दुरळाच. म्हणून एक लक्षात ठेवा, अजूनही डोळे उघडा, करायचं काहीच नाही, फक्त जीवनामध्ये एक करा. दादांच्या
आज आपण जेवढे अनुग्रहित आहे ना, अरे आपलं कुटुंब आहे ही अड्यानं. मी दुसऱ्यासारखं तुम्हाला धरलं नाही. रसाळ संप्रदाय एक कुटुंब आहे आणि म्हणून आज सगळ्या जगात भारतात आज माझं नाव आहे. ते म्हणतात लोक सगळं संप्रदाय बघितलं ही वेगळं आहे. तुम्हाला तर माहिती सांगतो, काल अयोध्येचा एवढा मोठा कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी आमंत्रण मला बी होतं पण आम्हीच गेलो नाही. आता उद्या 18, 19, 20 3 दिवस शास्त्र सभा आहे. जगातली लोक येणार आहेत. कुठं? अयोध्येला. आणि त्या सभेचं मेन अतिथी देवो भव परीक्षण करणारे कोण आहेत माहिती आहे का? कोणाची निवड आहे ती? ज्यांचं रात्री इथं कीर्तन झालं त्यांची निवड आहे. जगातल्या येणाऱ्या पंडितांचं सभा आहे, चर्चा आहे आणि त्या ठिकाणचं त्याचं सगळं परीक्षा घेणारे उद्या भैयात येत आहेत 3 दिवस. मी का सांगतोय? अरे आपल्याला काय कमी केलंय रे दादानी? कशासाठी? अरे हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेतरी, आपल्या पोटासाठी जी रडते आणि त्यांच्या मागं आपण पळायचं. अरे जगात सगळ्यात श्रीमंत कोण असेल? जगात सगळ्यात श्रीमंत कोण असेल? तो रसाळ महाराजांचा गुरुभक्त श्रीमंत आहे. राजी आचिकांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्ध पावे. काय कमी नाही का दादाने केलं? मी पहिलं ह्या गावात राहून गेली. काय आपली घरं होती पहिली? कसली घरं होती आपली? आणि आज आनंदाने सुख समाधानानं किती आनंद भोगतोय. आणि म्हणून बाबानो, उगाच येड्याचं स्वांग घेऊन पेडगावला जाऊ नका आणि कुणाचं वाईट होईल असं काही करू नका. जीवनामध्ये जगाचं चांगलं करायला शिका. देव तुमचं चांगलं करतो. देव तुमचं चांगलं करतो. तुम्ही जर का दुसऱ्यासाठी खड्डा खांदाय गेला तर पहिलं खड्ड्यात कोण असतं? म्हणून आपल्या संप्रदायाची शिकवण गोड आहे. उलट हे कार्य प्रत्येकाच्या हृदयाला असं वाटलं पाहिजे माझा सप्ताह आलाय. जर पोरा बाळाचं घरात लग्न आल्यावर कसं कालवा करता, माझा कालवा आपला झाला पाहिजे. माझा सप्ताह आहे, हे सगळं माझं वैभव आहे, संप्रदाय माझा आहे. आणि खरं सांगू वास्तविक हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, पण लस मारावी लागते. लस का मारतात? रोग व्हावा म्हणून का न व्हावा म्हणून? माझी ही लस आहे. कळलं? आपल्या त्या बाबतीत विचार केला तर खरोखर आपल्या सर्वांचं फार सुंदर सांप्रदायिक ओढ, प्रेम, जिव्हाळा भरपूर आहे. म्हणून या ठिकाणी मला राहावं वाटतं म्हणून मी राहतो. नाही तर तुम्ही म्हणला ना महाराज तुम्हाला 1-2 लाख रुपये देतो, या आमच्या गावाला, जाईल का? तुम्ही अजून माझ्या घरी आला नसाल, नुसतं माझा बंगला पाहिलं तर तुम्ही म्हणाल देखा महाराज हे सोडून कसं काय इथं राहिलं. देवाच्या कृपेनं भरपूर आहे. काल बोलस तवर 14 गुंठ जागा घेऊन बी मोकळा झालो. हा का? माझ्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे. येणारा माझा प्रत्येक गुरुभक्त तिथं आनंदानं समाधानानं राहील. मला आजही आठवलं हे होतं का लंगड विमानात आमच्या बिल्डीची ह्याची असली फेटीवाली सगळी असलीच होती. दिली मी कुठं? दिल्लीला 2 फ्लाईट केल्या होत्या. गेल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं नव्हतं. ती म्हातारी असली. म्हणजे कशाला व अण्णा येवान कसलं असते कधी बघितलं नाही आणि तुम्ही आम्हाला बसवून नेलं. अक्षरशः रडली माणसं. मला एक आनंद वाटला. माझ्या माणसाच्या अंतःकरणात चेहऱ्यावर समाधान दिसलं. मला बरं वाटलं. म्हणून मी माझी माणसं अशी बी नाही. तुम्हाला काही दादा कमी करून देणार नाही. फक्त आपलं अंतःकरण मन शुद्ध ठेवा आणि लगेच परतन काठी आणा. शिंके लांब विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके
लांब वेले लवकर होतो तिघाचे मीवरी होतो तिघाचे मीवरी होतो तिघाचे मीवरी होतो तिघाचे मीवरी लवकर आला होतो तिघाचे मीवरी तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी मुख पसरोनी मुख पसरोनी मुख पसरोनी आवाहातीच्या धारा आवाच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा घ्या रे दोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा यार दोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा यारे दोहीच्या कोपरा हात कडे तुम्ही वारे दोहीकडे पसारोने खरे मुख पसारोने गडे मुख पसारोने गडे मुख पसारोने मुख पसारोने गडे मुख पसारोने गडे तुका हाती तुका हाती आणि कौरोने दिलो का आणि कौरोने दिलो आणि कौरोने दिलो का आणि कौरोने दिलो का आणि कौरोने दिलो का आणि कौरोने दिलो का कृष्ण जगरला कृष्णामणी अवघात मला वाटू एकामेका वैष्णवानिका संभ्रम वाकुले का ब्रह्मा का उत्तम लोकादा काला वाटू एका गोकुळामध्ये आयुष्य घालवलं सवंगडी एक आमचा तुमच्या माझ्यात वावरणारा फिरणारा मोकळ्या मनाचा प्रेमाची मूर्ती पोपट बापू इंगळे यावर्षी बघा बरं लगेच उणीव जाणवली बरं का मला माझ्याकडे उणीव जाणवली शाळेत सारखं मागं पुढं बघायचं यायचं बसायचं भगवत कृपेनं देवानी विचार केला असेल जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला आणि आमच्यातला एक सवंगडी वैकुंठवासी गुरुभक्त पोपट इंगळे हे यावर्षी या सप्त्यात नाही आहेत त्यांना देवाज्ञा झाली संप्रदायाच्या वतीनं आम्ही त्यावेळेलाच त्यांना श्रद्धांजली वाहिली पहिल्यापासून या ठिकाणी मी म्हटलं गाड्यानो आता नको आपण ज्या दिवशी अंडी फोडणार आहे त्या दिवशी आपला समाज असेल आपला परिसर असेल आणि आपल्या संप्रदायाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यांच्या नावाने एकदा मोठ्याने जय गुरु म्हणतो उभं राहायची काही गरज नाही जय गुरु हा 2 वेळा शब्द करू म्हणजे तीच त्यांना श्रद्धांजली जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु विठ्ठल जय जय विठ्ठल